आणि यानंतर मुंबई उपनगरातल्या टॉप 9 अपडेट्स। मुंबई महापालिका मुख्यालयाची सुरक्षा होणार अधिक कडक, तर एआय तंत्रज्ञानयुक्त सीसीटीव्ही बसवले जातील। सीसीटीव्ही निगराणी प्रणालीचे अद्ययावतीकरण केलं जाईल। सीसीटीव्हीच्या कामासाठी जवळपास 4.25 कोटींचा खर्च। मुंबईमधील भुयारी मेट्रो स्थानकांच्या 500 मीटर परिसरामध्ये विविध सुधारणा करण्यात येतील आणि या सुधारणांचा आर्थिक भार मुंबई महापालिका उचलणार। संबंधित परिसरामध्ये भूमिगत पादचारी मार्ग, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचा विकास प्रस्तावित। मुंबईला पावसाळी आजारांनी चांगलंच घेरलं। 3 महिन्यांमध्ये डेंग्यूचे 1000 तर मलेरियाचे 3000 रुग्ण। पालिकेकडून 5 लाख लोकांचं सर्वेक्षण। वर्षभरामध्ये मलेरियाच्या रुग्णसंख्येमध्ये देखील झाली मोठी वाढ। गणेश विसर्जनासाठी 21 ठिकाणी विशेष व्यवस्था। पालिकेकडून 3.25 कोटींचं कंत्राट। मुंबईमधील 21 समुद्र किनाऱ्यांवरती ओहोटीची रेषा निश्चित करण्यात येणार। रात्रीच्या विसर्जनावेळी देखील ओहोटीची मर्यादा स्पष्ट दिसेल। भायखळा या ठिकाणच्या महापौर निवासस्थानाचा परिसर स्थानिकांना मॉर्निंग वॉकसाठी खुला, मात्र स्थानिकांची नाराजी। केवळ 50 मीटरचा परिसर मॉर्निंग वॉकसाठी खुला केला, त्यामुळे नाराज। राणीची बाग देखील सकाळपासून सुरू करावी अशी मागणी। नवी मुंबईमधील तुर्भे डम्पिंग ग्राउंड या क्षमतेच्या उंबरठ्यावरती आता महापालिकेसमोर जागा नवीन शोधण्याचा आभार। 99 एकरांचं डम्पिंग ग्राउंड क्षमतेच्या अखेरच्या टप्प्यामध्ये पोहोचले, त्यामुळे कचऱ्याचे ढीग पुन्हा वाढू लागले। सिडकोच्या महानिवास गृह प्रकल्पाचा मार्ग मोकळा। पामबेच या ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी 473 आलिशान घरं उभारणार। आमदार, खासदार, न्यायाधीश, संधी अधिकारी आणि अन्य महत्त्वाच्या व्यक्तींसाठी सिडकोचा हा प्रकल्प असेल। केडीएमसीच्या नगररचना विभागाच्या कारभारावरती काँग्रेस आक्रमक। रजिस्टर दस्तावेज नसताना नोटरीच्या कागदावरती बांधकामाला मंजुरी दिल्याचा आरोप। रजिस्टर दस्तावेज नसताना बांधकामाला मंजुरी कशी? काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांचा हा सवाल। कल्याण बदलापूर मार्गावर रेल्वेची क्षमता वाढणार। 3री आणि 4थी मार्गिका प्रकल्पाला गती। चिखलोली या स्थानकाचं काम अंतिम टप्प्यात। विठ्ठलवाडी, उल्हासनगर आणि अंबरनाथ स्थानकावरील प्लॅटफॉर्म विस्ताराचं काम पूर्ण। आदित्य ठाकरे चाकणनंतर पुण्यातील हिंजेवाडीचा दौरा करणार आहेत। वाहतूक कोंडी, खड्डे आणि इतर समस्या आदित्य ठाकरे जाणून घेतील। आजच आदित्य ठाकरे हिंजेवाडीमध्ये जाऊन पाहणी करणार आहेत। आणि यानंतर पुणे जिल्ह्याच्या टॉप 9 अपडेट्स। एसआयआर प्रक्रियेमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 99.94% डिजिटलायझेशन काम पूर्ण। तर दरम्यान आता एसआयआर प्रक्रियेमध्ये पुण्यात जवळपास 7 लाख विसंगती आढळलेल्यांना सुनावणीची संधी दिली जाणार। पुण्यातील हिंजवडी म्हाळुंगेमध्ये खड्ड्यामुळे 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला। खड्ड्यामुळे पडल्यानंतर शेजारून जाणाऱ्या टेम्पोने मुलाला चिरडलं। ट्युशनला जात असताना वडील, मुलगा आणि मुलगी दुचाकीवरून पडले। अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद। खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये संताप। पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट नवीन गावांच्या नागरी सुविधांवरती महापौरांनी लक्ष घातलं। ड्रेनेज आणि रस्त्याची कामं तातडीने हाती घेण्याच्या सूचना। लवकरात लवकर कामं हाती घेऊन पूर्ण करण्याच्या देखील सूचना। सिया गोयलला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत संगीता तिवारींचं आंदोलन। पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये नरेंद्र मित्तल यांच्या दुकानाजवळ आंदोलन केलं। नरेंद्र मित्तल यांनीच सिया गोयल हिचं लग्न जमवलं होतं। पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर सध्या कमी। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या घटलाय आणि सध्या 1712 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला पोलिसांनी पकडलं। कात्रज परिसरामध्ये फिरत असताना पोलिसांनी आरोपीला पकडलं। सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यामध्ये खुनाचा प्रयत्न करून आरोपी 5 महिने फरार होता। सोम उर्फ मनोहर थोरात असं या आरोपीचं नाव आहे। पुण्यात विमाननगर परिसरामध्ये डॉक्टरला खंडणी मागितल्याचा देखील प्रकार समोर आला। अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याची बातमी। पेपरमध्ये छापण्याची धमकी। 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार, तर 2 जणांवरती गुन्हा देखील दाखल।